नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचं जे सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण इव्होल्युशनचा थर्ड जो लेक्चर आहे ते बघणार आहोत. तर MSc 2025 साठी आपण 13 जानेवारीलाच बॅच सुरू केलेली आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, त्याच्यानंतर संपूर्ण सिलेबसवर आधारित नोट्स, त्यानंतर सरावासाठी प्रश्नपत्रिका, MCQ, 24x7 पर्सनल गायडन्स आणि लॅपटॉप व्ह्यू हे सर्व गोष्टी भेटतील. याच्यामध्ये लाईव्ह लाईव्ह जे लेक्चर असतील ते अपडेटेड लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला भेटतील. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये सर्व सिलेबस तुम्हाला कव्हर करण्यात आलेला आहे आणि सिलेबसच्या बेसिसवर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये फ्लो चार्ट्स, टेबल्स हे सर्व गोष्टी इन्क्लुडेड आहेत. सर्वांसाठी तुम्हाला प्रेडिक्टेड क्वेश्चन पेपर्स पण प्रोव्हाइड केले जातील आणि MCQ जे असतील ते संपूर्ण विश्लेषणासहित प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर 24x7 तुम्हाला गायडन्स, पर्सनल गायडन्स भेटेल आणि ह्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप व्ह्यू आणि मोबाईल व्ह्यू हे दोन्ही पण अवेलेबल असतील. जी बॅचची फीस प्राइस होती ती 12,000 होती, मात्र डिस्काउंट मध्ये तुम्हाला फक्त ती आता 5,000 मध्येच भेटेल. त्याच्यामध्ये पेपर वन साठी पण ह्या सर्व गोष्टी इन्क्लुडेड असतील. तर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ह्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि पर्सनल गायडन्स आणि या सर्व गोष्टी, सर्व जे फीचर्स जे आहेत आपल्या बॅचचे ते अवेल करू शकता. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण न्यूट्रल आणि मॉडर्न थेअरी ऑफ इव्होल्युशन बघणार आहोत. तर न्यूट्रल थेअरी मध्ये ही जी थेअरी आहे, किमुरा हे जे जॅपनीज सायंटिस्ट होते त्यांनी प्रपोज केलेली आहे. या- याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की significant part of genetic variation at molecular level is not influenced by natural selection. जो significant part आहे, अं, जो जेनेटिक व्हॅरिएशनचा सिग्निफिकंट पार्ट आहे मॉलिक्युलर लेवलला, तो नॅचरल सिलेक्शन काय झाला नाही, इन्फ्लुएन्स झाला नाही, असं यांचं मत होतं. त्याच्यानंतर ह्या थेरी मोटो किमुराच्या मते स्पेशल मेनली ऑकर थ्रू stochastic process like genetic drift and random fixation of neutral and nearly neutral alleles rather than selection of favoring advantageous genotype. तर यांचं मत असं होतं की जे स्पेसिएशन आहे ते एक रॅन्डम प्रोसेस थ्रू होते, जसं की जेनेटिक ड्रिफ्ट, रॅन्डम फिक्सेशन. आणि हे रॅन्डम फिक्सेशन किंवा जेनेटिक ड्रिफ्ट पण कोणाच होते की न्यूट्रल किंवा नियरली न्यूट्रल अलील जे असतील, जे की ऍडव्हान्टेजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस जिनोटाइप नसतील, तर त्यांच्या थ्रू हे जे आहे स्पेसिएशन होते, हे यांचं मत होतं. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंज आहे. पॉझिटिव्ह चेंज म्हणजे काय, ऍडव्हान्टेजेस कॅरेक्टर. निगेटिव्ह चेंज म्हणजे काय, लॉस ऑफ फंक्शन. मात्र न्यूट्रल चेंजेस जे असतील ते त्यांच्यामध्ये न्यूट्रल चेंजेसमुळे कोणत्याही पद्धतीचा इथे चेंज दिसणार नाही. ऍडव्हान्टेजेस चेंज पण दिसणार आहे आणि डिसएडव्हान्टेजेस चेंज पण दिसणार नाही. हम्म. तर ह्याच्यामध्ये स्पेसिएशनचा इव्हेंट कधी होतो की रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, when reproductive isolation reaches a level where population can no longer freely exchange genes and produce viable offspring, a speciation event considered to occur. तर एका पॉप्युलेशन मध्ये जेव्हा अशा दोन पॉप्युलेशन तयार होतात की जे काय करू शकत नाहीत, जीन एक्सचेंज फ्रीली करू शकत नाहीत रिप्रोडक्शन थ्रू, आणि रिप्रोडक्शन जरी झालं तरी वायबल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकत नाहीत, तेव्हा तिथे काय होईल, स्पेसिएशन होईल. असं यांचं मत होतं की दोन स्पेसिस कधी तयार होतील की जे पॉप्युलेशन आहेत, दोन पॉप्युलेशन आहेत, म्हणजे एक पॉप्युलेशन आहे समजा, त्याच्यात दोन पॉप्युलेशन तयार झालेत आणि अशा तयार झालेत की त्यांच्यामध्ये जेनेटिक एक्सचेंज होत नाही फ्रीली, आणि त्याच्यानंतर जरी झालं चुकून तरी पण त्याच्यामध्ये वायबल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होत नाहीत. म्हणजे वायबल ऑफस्प्रिंग म्हणजे काय, जे ऑफस्प्रिंग आहेत ते नंतर दुसरी जनरेशन प्रोड्यूस करू शकत नाहीत. सिनोनिमस म्युटेशन आणि नॉन सिनोनिमस म्युटेशन. तर काय, ह्या theory मध्ये आपण म्युटेशनचे, जी theory ऑफ न्यूट्रल सिलेक्शन होती त्याच्यामध्ये त्यांनी म्युटेशन की पॉइंट सांगितले की काही की पॉइंट सांगितले त्याच्यामध्ये.
आपल्याला म्युटेशन बघायचे आहेत की दोन टाईपचे म्युटेशन असतात सिनोनिमस. याच्यामध्ये डीएनए सिक्वेन्स अल्टर होतो, मात्र अमिनो ऍसिड मध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज होत नाही. ऑफन कन्सिडर्ड ॲज सायलेंट. सिनोनिमस म्युटेशनलाच काय म्हणतो, सायलेंट म्युटेशन पण म्हणतो, कारण हा प्रोटीन फंक्शनवर कोणत्याही पद्धतीचा इफेक्ट करत नाही. कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? कॅन हॅव सबटल इफेक्ट ऑन जीन एक्सप्रेशन ऑर mRNA स्टॅबिलिटी. तर ह्याचं जी कॉन्सिक्वेन्सेस आहेत त्याच्यामध्ये जीन एक्सप्रेशन आणि mRNA स्टॅबिलिटीवर खूप लो इफेक्ट दाखवतो. हा जो सिनोनिमस म्युटेशन आहे त्यामध्ये खूप कमी तो जीन एक्सप्रेशन आणि mRNA स्टॅबिलिटीवर शो करतो. नेक्स्ट नॉन सिनोनिमस म्युटेशन. इथे काय डीएनए सिक्वेन्स अल्टर होतो, त्यामुळे अमिनो ऍसिड मध्ये इथे चेंज होतो. सिनोनिमस मध्ये डीएनए सिक्वेन्स अल्टर होत होता, मात्र अमिनो ऍसिड मध्ये कोणताही चेंज होत नव्हता, त्यामुळे तिथे प्रोटीन स्ट्रक्चर आणि फंक्शन मध्ये पण चेंज होत नव्हता. मात्र इथे नॉन सिनोनिमस मध्ये जे डीएनए सिक्वेन्स अल्टर होत आहे त्यामुळे प्रोटीन स्ट्रक्चर आणि फंक्शनवर डायरेक्टली इफेक्ट करत आहे. सब्जेक्ट टू नॅचरल सिलेक्शन मे बी बेनिफिशियल न्यूट्रल डेट्रीमेंटल. तर हे काय नॉन सिनोनिमस म्युटेशन आहे. ते काय असू शकतं? नॅचरल सिलेक्शन म्हणजे इन्व्हायरमेंटल कंडिशन तिथली कशी आहे, नेचर कोणत्या अं, कोणते जे जिनोटाईप आहे त्याला फेवर करेल त्यावर डिपेंड आहे. जर हे जे नॉन सिनोनिमस म्युटेशन मध्ये जो चेंज बेनिफिशियल आला किंवा न्यूट्रल आला किंवा डेट्रिमेंटल मेंटल आला, तर त्या गोष्टी कोणावर डिपेंड आहेत? नॅचरल सिलेक्शनवर डिपेंड आहेत. कारण एक जर चेंज आला तो एक पर्टिक्युलर कंडिशन मध्ये काय बेनिफिशियल असू शकतो, दुसऱ्या कंडिशन मध्ये तो काय डेट्रिमेंटल असू शकतो. एका कंडिशन मध्ये तो काय असेल, बेनिफिशियल असेल, मात्र दुसऱ्या कंडिशन मध्ये तो बेनिफिशियल नसेल. तर हे जो नॉन सिनेमस चेंज होईल तो बेनिफिशियल आहे का नाही हे ठरवण्याचं काम कोण करते? जी नॅचरल सिलेक्शन जी प्रोसेस आहे ती ठरवते. त्याच्यानंतर मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन, ह्यालाच न्यू डार्विनिझम पण म्हणले जाते. रोनाल्ड फिशर, जेबीएस हॅल्डन, स्वेल रिप्ट, राईट, डॉबल्स्की, अर्न्स्ट मेयर या सर्वांनी मिळून ही मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन दिली. यांना न्यू डार्विनिझम पण म्हणलं जाते. आणि ह्याच्यामध्ये डार्विनचे जे नॅचरल सिलेक्शन, मेंडेलियनचे जेनेटिक्स आणि अदर ऍडव्हान्समेंट, आता काय ही जी थिअरी आहे ती मॉडर्न पिरियड मध्ये कन्क्लूड करण्यात आली. त्यामुळे मॉडर्न जे सर्व टेक्निक्स आहेत ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यात आले होते. मग ह्याच्यामध्ये मेंडलचं जेनेटिक्स पण आहे. हे 1930 आणि 50 मध्ये ही थिअरी मांडण्यात आली होती. त्यामुळे ह्यावेळेस सायन्स मध्ये खूप ऍडव्हान्टेजेस झाले होते. त्यामुळे ही जी थिअरी आहे सर्वांनी काय केली की त्यावेळेसची जी डार्विनचं नॅचरल सिलेक्शन, मेंडेलियन जेनेसिटी आणि जे बाकीचे ऍडव्हान्समेंट बायोलॉजी मध्ये झाले होते त्यांना सर्वांना कंबाईन करून ही न्यू डार्विनिझमची थिअरी मांडण्यात आली. आणि ह्याची की कन्सेप्ट काय आहेत? ह्याच्यामध्ये पहिला तर कन्सेप्ट आहे जो आपण पहिले काही कन्सेप्ट काय आहेत की डार्विनचे नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये बघितलं तेच आहेत की पहिल्यांदा तर स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, की लिमिटेड रिसोर्सेस साठी पॉप्युलेशन मध्ये कॉम्पिटिशन होईल. त्याच्यानंतर ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय की जो स्पेसिस आहे मोर ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करेल आणि त्याच्यामधले काहीच ऑफस्प्रिंग काय करू शकतील, सर्व्हाइव्ह करू शकतील. आणि जास्त जे ऑफस्प्रिंग झालेले आहेत, एक्सेस ऑफस्प्रिंग आहेत, ते काय करतील, रिसोर्सेस साठी स्ट्रगल करतील आणि त्याच्यामधून बेस्ट त्याच्यानंतर जो सुपेरियर इंडिव्हिज्युअल असेल तो तिथे सर्व्हाइव्ह करू शकेल. त्याच्यानंतर नॅचरल सिलेक्शन इज सेंट्रल पिलर ऑफ न्यू डार्विनिझम. न्यू डार्विनिझमचं जी की कोर कन्सेप्ट आहे ती काय नॅचरल सिलेक्शन आहे. जी की क्लासिकल डार्विनिझम मध्ये पण आपण बघितले होते.
The theory posits that individuals with advantageous traits resulting from genetic variation are more likely to survive, reproduce, passing on their gene to next generation. तर याच्यामध्ये काय सांगितलं की ओव्हर प्रोडक्शन मध्ये काय झालं, ओव्हर प्रोडक्शन मध्ये तिथे रिसोर्ससाठी कॉम्पिटिशन वाढलं. मात्र ह्या कॉम्पिटिशन मध्ये ज्याच्याकडे advantageous कॅरेक्टर असतील, जे की जेनेटिक व्हॅरिएशन मुळे क्रिएट झाले असतील, जेनेटिक व्हॅरिएशन मुळे ज्या इंडिव्हिज्युअलकडे ऍडव्हान्टेजेस कॅरेक्टर आले असतील, तेच तिथे काय करू शकतील, सर्व्हाइव्ह करू शकतील आणि रिप्रोड्यूस करून आपले जे जीन्स आहेत ते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे पास ऑन करू शकतील. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन येते. While reproductive isolation itself was not extensively addressed in original neo-Darwinian synthesis, subsequent development in evolutionary biology insight for specialization have expanded understanding how can arise through genetic divergence and reproduction. तर हे जी ओरिजिनल डायव्हर्निझम मध्ये जरी हे नसेल, तर परत जे डार्विनिझम मध्ये, न्यू डार्विनिझम मध्ये जरी नसेल, तरी परत जी ओरिजिनली तेवढं इम्पॉर्टन्स ओरिजिनल ओरिजिनल निओ डार्विनिझम मध्ये जरी नाही देण्यात आलं, तरी परत जे डेव्हलपमेंट झाले त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनला खूप मोठा इम्पॉर्टन्स देण्यात आलं. ओरिजिन ऑफ स्पेसिस. The concept of origin of species as explained by differential survival and reproduction of individual with favorable traits is central to neo-Darwinism. Genetic variation inherited through generation contribute to gradual evolution of population and emergence of न्यू स्पेसिस ओव्हर द टाइम. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की ओरिजिन ऑफ पॉप्युलेशन मध्ये डिफरन्शियल सर्व्हायवल आणि रिप्रोडक्शन, की जे ज्या इंडिव्हिज्युअल कडे काय असतील, फेवरेबल ट्रेड्स असतील, ते ज्या इंडिव्हिज्युअल कडे फेवरेबल ट्रेड्स नाहीत त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सर्व्हायवल आणि रिप्रोड्यूस करू शकतील. ही काय न्यू डार्विनिझम मधली सेंट्रल कन्सेप्ट आहे, जी नॅचरल सिलेक्शन आणि ओरिजिन ऑफ स्पेसिस या न्यू डार्विनिझमच्या सेंट्रल कन्सेप्ट आहे. जेनेटिक व्हॅरिएशन इनहेरिटेड थ्रू जनरेशन. तर जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे ते जनरेशन टू जनरेशन पास होत जाणार आणि त्या पॉप्युलेशन मध्ये जेनेटिक जे व्हॅरिएशन आले ते अक्युमुलेट होत जाणार आणि एका वेळेनंतर आपला ते जे जेनेटिक व्हॅरिएशन आहे त्या सर्व पॉप्युलेशन मध्ये काय झालेले, फिक्स झालेले दिसेल. आणि त्यामुळे इथे काय त्या पॉप्युलेशन मध्ये काय ग्रॅज्युअल इव्होल्युशन, हळूहळू इव्होल्युशन होत जाईल आणि त्या पॉप्युलेशन मध्ये जे जेनेटिक व्हॅरिएशन फिक्स झालेलं असेल त्यामुळे तिथे नवीन स्पेसिसचं फॉर्मेशन होईल ओव्हर द टाइम. मात्र ही प्रोसेस जी आहे ती ओव्हर खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. मग इथे काय लगेचच्या लगेच तिथे काही जेनेटिक व्हॅरिएशन आलं आणि लगेचच्या लगेच नवीन स्पेसिस तयार झाली असं काही इथे होणार नाही. त्याच्यानंतर जेनेटिक इव्होल्युशन अँड genetics and evolution. Neo-Darwinian incorporate Mendelian genetics, recognizing that traits are inherited through discrete genes. The combination of genetic inheritance with natural selection provide more detailed understanding of how variation in genes contribute to evolutionary process. तर ह्याच्यामध्ये निओ डार्विनिझमने काय सांगितलं की निओ डार्विनिझम मध्ये मेंडेलियन जेनेटिक्सला पण इन्कॉर्पोरेट करण्यात आलं, की ह्याच्यामध्ये जे ह्यांनी सांगितलं जेनेटिक्स ह्यांनी सांगितलं की न्यूडार्विनिझम मध्ये की जे जीन्स आहेत ते काही पॅकेट्स थ्रू, डिस्क्रीट युनिट थ्रू, छोट्या छोट्या युनिट थ्रू, ज्यालाच की जीन्स म्हणण्यात येतं, त्यांच्या थ्रू काय होतात, पास होतात. जे व्हॅरिएबल कॅरेक्टर्स म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत एका जनरेशन दुसऱ्या जनरेशन पास होण्याचं जे व्हेकल आहे ते काय जीन्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये न्यूडार्विनिझम मध्ये जेनेटिक इनहेरिटन्स आणि नॅचरल सिलेक्शनला कॉम्बिनेशन केल्यामुळे व्हॅरिएशन कसं पास ऑन होते आणि इव्होल्युशनरी प्रोसेस त्या जीन थ्रू कसे प्रोसेस होते ही गोष्ट जास्त क्लिअर झाली. जे अरायवल ऑफ फिटेस्ट होतं ते इथे काय झालं एक्सप्लेन करण्यात ह्या जे सायंटिस्ट होते ज्यांनी न्यू डार्विनिझम एक्सप्लेन केला होता त्यांना इथे अचिव्हमेंट भेटली. त्याच्यानंतर पॉप्युलेशन जेनेटिक्स जे आहे न्यू डार्विनिझम सातवी कन्सेप्ट आहे पॉप्युलेशन जेनेटिक्स. न्यू डार्विनिझम ड्रॉ extensively from population genetics to explain how gene frequency change over time within population. तर यांनी काय सांगितलं की जीन पॉप्युलेशन जेनेटिक्सचा आपण स्टडी केला आणि त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की जीन फ्रिक्वेन्सी जी आहे पॉप्युलेशन मध्ये ओव्हर द टाइम कशी चेंज जाईल. याच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट, मायग्रेशन आणि जे सिलेक्शन इन स्पेसिंग ऑफ जेनेटिक मेकअप ऑफ पॉप्युलेशन हे सर्व गोष्टी सॉरी ह्याच्यामध्ये जे जेनेटिक ड्रिफ्ट, मायग्रेशन आणि सिलेक्शन जे आहे ते काय करतात, जेनेटिक पॉप्युलेशनचं जेनेटिक मेकअप डिसाईड करण्यामध्ये मेजर रोल प्ले करतात.
त्याच्यामध्ये मायग्रेशन मध्ये काय काय कोणत्या पद्धतीचे इंडिव्हिज्युअल त्या पॉप्युलेशन मध्ये एंट्री करत आहेत. जेनेटिक ड्रिफ्ट झाली, ही जेनेटिक ड्रिफ्टची कन्सेप्ट आपण पुढे बघूया की एकदम रॅन्डम तिथं काय, तर रॅन्डम तिथं काय नॅचरल क्लायमेट झाली आणि त्यामुळे तिथं काय काहीच पद्धतीचे जिनोटाइप तिथे सस्टेन केले. म्हणजे समजा की 1000 इंडिव्हिज्युअल होते आणि त्याच्यातले काय झालं, नॅचरल क्लायमेटमध्ये 5च इंडिव्हिज्युअल ते सर्व्हाइव्ह करू शकले. मग त्यामुळे इथे काय झालं की ते 5च इंडिव्हिज्युअलचं इथे काय असेल, जीन जिनोटाइप असेल. त्यामुळे इथे ज्या पॉप्युलेशनची फ्रिक्वेन्सी आहे, जीन फ्रिक्वेन्सी आहे, जीनची जी कॉम्पोजिशन आहे ते पूर्णपणे इथे चेंज होईल. त्याच्यानंतर मायक्रो इव्होल्युशन जे आहे ते काय करते की जे चेंजेस आपण मायक्रो इव्होल्युशन कशाला म्हणतो, जीन लेवलला किंवा आलेलिक लेवलला एखाद्या प्लांट ग्रुप आणि अॅनिमल ग्रुप मध्ये जे जीन किंवा आलेलिक ग्रुप आलेली लेवलला जे ग्रुप ऑफ अॅनिमल्स किंवा प्लांट मध्ये होते, म्हणजे काय स्मॉल चेंज झालाय जीन किंवा आलेलिस लेवलला, तर त्याला काय म्हणतो आपण, मायक्रो इव्होल्युशन. लुक अट हाऊ ट्रेड्स अँड फ्युचर चेंज ओव्हर शॉर्ट टाइम मध्ये कशा पद्धतीनं ट्रेड आणि फ्युचर्स चेंज होतात, हे मायक्रो इव्होल्युशन मध्ये आपण स्टडी करतो. हॅपन्स इन पॉप्युलेशन कॅन बी डिस्ट्रॉइड, कॅन बी ऑब्झर्व डायरेक्टली. तर हे पॉप्युलेशन मध्ये आपल्याला दिसून येते आणि ते आपण डायरेक्टली ऑब्झर्व करू शकतो. तर हे काय शॉर्ट टर्म साठी आहे, स्मॉल चेंज आहे आणि पॉप्युलेशन मध्ये झाल्यानंतर आपण बघू शकतो. त्याच्यानंतर मॅक्रो इव्होल्युशन, ते मॅक्रो इव्होल्युशन मध्ये हा बिग चेंज असतो आणि हा खूप टाइम कन्झ्युमिंग असतो. हा काय मोठ्या लेवलवर होईल, त्यामुळे इथं न्यू स्पेसिसचं फॉर्मेशन होईल आणि मेजर त्याच्यामध्ये फीचर्स डेव्हलप होतील. त्यामुळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस येतील, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असेल. हे काय स्पेसिस लेवलवर होणारा चेंज म्हणजे काय, मॅक्रो इव्होल्युशन. जो मायक्रो इव्होल्युशन होता तो जीन लेवलला किंवा आलेलिक लेवलला होता, मात्र स्पेसिस लेवलला होणारा चेंज म्हणजे मॅक्रो इव्होल्युशन. आणि ह्याच्यामध्ये नवीन आपण स्पेसिसचं कसं फॉर्मेशन होते ते बघतो आणि लॉंग टाइम इथे जो चेंज होतो हा लॉंग टाइम कन्झ्युम करतो. खूप वेळ लागतो ह्या मॅक्रो इव्होल्युशन साठी. आणि ह्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस दिसून येऊ शकतात किंवा आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन दिसून येऊ शकतात. इथे आपल्याला मायक्रो इव्होल्युशन मध्ये व्हरायटी तयार होईल, सबस्पेसिस तयार होईल काळानंतर. मात्र इथे काय डायरेक्ट स्पेस रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन नवीन